नमस्कार मैत्रिणींनो, आर्ना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। आज बघणार आहोत आपण साडी ऑर्गनायझर। साडी ऑर्गनायझर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मेन कापड आणि एक अस्तराचा कापड आणि आतमध्ये टाकायला स्पंज, असे 3 कापड आज आपल्याला लागणार आहेत। आणि ऑर्गनायझर खूप मोठ्या साईजचे बनणार आहे। यासाठी आपण अस्तर आणि स्पंजचे माप 39.5 घेतले आहे आणि उंची 15 इंच इतकी घेतलेली आहे आणि मेन कापड आपण 1 इंच जास्तीचा घेतलेला आहे। जास्तीच्या घेतलेल्या 1 इंच कापडाने आपल्याला अस्तरावर आणि स्पंजवर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण चौफेर शिलाई करून घ्यायची आहे। आधी आपण लांब पट्टी तयार करून घेतली, आता आपल्याला चौरस पट्टी तयार करायची आहे। त्यासाठी आपण लांबी घेणार आहोत 41 इंच आणि उंची घेणार आहोत 24 इंच, असे आपण माप घेणार आहोत अस्तर आणि स्पंजचे। आणि आधीप्रमाणेच 1 इंच जास्तीचा मेन कापड घेऊन चौफेर शिलाई टाकून घेणार आहोत। आपल्याला ऑर्गनायझरसाठी 52.5 इंचाची चेन लागणार आहे। आपण चेनमध्ये 2 रनर आधीच टाकून घेतलेली आहे। दोन्ही साईडच्या हँडलसाठी आपल्याला 11 इंच लांबी आणि 1 इंच रुंदीच्या अशा 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे। माझ्याकडे बेल्ट असल्यामुळे मी बेल्टच्याच 2 पट्ट्या तयार केलेल्या आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापडाच्या पण बनवू शकता। खूप मोठ्या साईजचे ऑर्गनायझर तयार होणार आहे। यामध्ये 20 ते 25 साड्या आरामात येऊ शकतात किंवा मोठ्या साईजचे 4 ब्लँकेट बसतात। एवढा मोठी साईज आपल्या ऑर्गनायझरची येणार आहे। आपण आधी जी लांब पट्टी तयार केलेली आहे त्यातून 1.5 इंचावर आपल्याला सरळ अशी चेन लावण्यासाठी पट्टी कापून घ्यायची आहे। त्या पट्टीची लांबी 49 इंच आहे, पण आपल्याला चेन ही थोडी लांब घ्यायची आहे। दोघं साईडनी 1-1 इंच राहील एवढी मोठी घ्यायची आहे। तर आपण 52.5 इंचाची चेन ही घेतलेली आहे। चेनच्या कडा दोघी साईडनी कापड लावून बंद करून घ्यायचे आहे। चेन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोघी साईडनी अटॅच करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडनी दाब शिलाई देऊन फिनिशिंग द्यायची आहे। आता आपल्याला या लांब पट्टीचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चौरस पट्टीचा पण आपल्याला मध्य काढायचा आहे। आणि हे दोघं मध्य आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अस्तराच्या बाजूने घेऊन एकमेकांसमोर करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई टाकून घेणार आहोत। शिलाई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर समोरील चौरस येईल तिथं पण शिलाई टाकून घ्यायची आहे। असे करत करत आपल्याला समोर अजून चौरस मिळतो त्या प्रमाणात दोघी साईडनी शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई टाकत असताना आपल्याला कळतेच मैत्रिणींनो की आता कोणती शिलाई कंटिन्यू करायची आहे। आता आपण चेनच्या साईडने शिलाई टाकून ऑर्गनायझर फिनिश करून घेणार आहोत। जर ऑर्गनायझर बनवताना मैत्रिणींनो तुमच्याकडे जर स्पंज नसेल तर तुम्ही गव्हाची जी बोरी असते त्याचा पण वापर करू शकता। आणि मेन कापडासाठी सुद्धा तुम्ही जुनी बेडशीट किंवा साडीचा कापड असतो थोडासा थिकवाला, त्याचा वापर तुम्ही हे ऑर्गनायझर बनवण्यासाठी करू शकता। आपण जेव्हा पट्ट्या तयार केल्या तेव्हा 1 इंच कापड जास्तीचा घेऊन कळा बंद करून घेतल्या असल्यामुळे आपल्याला शेवटी जी आपण कळा बंद करून घेतो त्याची आता गरज भासणार नाही, कारण आधीच आपण ते काम करून घेतलेले आहे। त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि फिनिशिंग ही खूप छान येते। आपण या ऑर्गनायझरमध्ये लहान मोठे कापड स्टोअर करून
ठेवू शकतो. खूप सारे कापड यामध्ये बसू शकतात, कारण खूप मोठ्या साईजचं हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. आता आपण हँडल लावून घेणार आहोत. त्यासाठी दोघं साईडचे चौकोन त्याचा मध्य काढून मध्यावरती 3 इंच खाली घेऊन साईडनी 2-2 इंच असं मार्क करून हँडल आपल्याला लावायचे आहे. दुसऱ्या साईडनी पण त्याच पद्धतीने हँडल अटॅच करून घ्यायचे आहे. या प्रकारे आपलं ऑर्गनायझर तयार झालेले आहे. मी यात 4 मोठ्या साईजच्या जुलई फिल केलेले आहेत. आपण यात 20 ते 25 साड्या ठेवू शकतो मैत्रिणींनो. तर तुम्हाला कसे वाटले हे आपले जम्बो साईजचे ऑर्गनायझर? व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.